नमस्कार, जय गणेश. या व्हिडिओमध्ये आपण या 3 पार्टचे डिझायनिंग कसे करायचे आहे हे बघायचे आहे. चला तर मग सुरू करूया. आपला एल शेप स्टँड रेडी आहे. त्यावर अशी डिझाइन काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याला छोट्या कटरने कापून घ्यायचे आहे. हा पार्ट असेंबल करताना त्याला मागे ब्राउन शीट लावून मग तो स्टँडला पेस्ट करायचा आहे. सर्वप्रथम आपण पिलर्स बनवायला घ्यायचे आहे. त्यासाठी अशा उभ्या पट्ट्या कापून घ्यायचे आहे आणि 4 पट्ट्यांना एक एक करून त्याचा बॉक्स करून त्यांना ग्लू गनने चिटकवायचे आहे. पिलर्सच्या पट्ट्यांची साईज आपण तयार केलेल्या बेस स्टँड नुसार घेतली आहे. आता त्याला आपण अजून शेप देण्यासाठी असे छोटे पट्ट्या कापायचे आहेत. त्यामध्ये अपोजिट साईडचे साईज सेम असली पाहिजे. मग त्यांना आपण तयार केलेल्या बॉक्सवर टॉपला मोठ्या पट्ट्या आणि बॉटमला छोट्या पट्ट्या असे लावणार आहोत. हे करत असताना आपण फेविकॉल आणि ग्लूगन दोन्हीचा वापर करून पिलर्स बनवायचा आहे. त्यानंतर आपण वरचा डोम तयार करायचा आहे. त्यासाठी बॉटमला स्ट्रेट बॉक्स आणि त्यावर असा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. इथे मी 4 साईडसाठी 2-2 जॉईंट ट्रायंगल करून घेतले आहेत. ते झाल्यानंतर त्यांना असं कट करून मग त्यांना जॉईन करायचे आहे. आता ओएसिसचा वापर करून आपण देवळी बनवूया. आपल्या साईजनुसार ओएसिस स्क्वेअरमध्ये कट करून त्यावर देवळी ड्रॉ करायची आहे. अशा आपण 8 देवळ्या तयार करणार आहोत. 4 एका स्टँडसाठी, 4 दुसऱ्या स्टँडसाठी. सर्वप्रथम आपण आपल्या साईजनुसार साईडची बॉर्डर आखायला घेऊया. ह्या सेंटर पार्टसाठी आपण 6x4 चा पुठ्ठा घेतला आहे आणि तो परफेक्ट साईजमध्ये बसला आहे. मी हा पुठ्ठा रविवार पेठमधून आणला आहे. त्यानंतर आपण मधले द्वारचे डिझाईन आखून ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. शक्यतो दोन्ही साईडचे नीट साईज घेऊनच ती कट करायची आहे, कारण तो आपला मेन फ्रंट पार्ट असणार आहे. आता आपण हा पार्ट आपल्या स्टँडला तारेने लावायचा आहे. त्यासाठी आम्ही आधी मार्किंग करून घेतले आहे. तार लावताना पिळा जास्त घट्ट नाही बांधायचा, कारण पुठ्ठा फाटू शकतो. आता साईडला बॉर्डर लावण्यासाठी मी ओएसिसचा यूज केला आहे. ते बॉर्डर कट करून झाल्यावर त्यांना फेविकॉलने पेस्ट करून घेतले आहे. ओएसिस पुठ्ठ्याला नीट चिटकवावा म्हणून त्यावर असे जड सामान ठेवले आहे. त्यानंतर त्याला असे 1 सेंटीमीटरचे बॉर्डर लावायचे आहे. या बॉक्स शेपमध्ये आपण नंतर छोट्या पुठ्ठ्याचे फ्लावर तयार करून त्यावर पेस्ट करणार आहे. आता एक शेवटच्या भागाकडे वळूया. आपण 3 इंचची बॉर्डर कट करून त्याला मधल्या द्वारला अशी उभी लावणार आहे. त्यासाठी ग्लूगन यूज करायची आहे, म्हणजे ते नीट आणि व्यवस्थित बसेल. पुढच्या पार्टमध्ये आपण मंडपचे शिखर
आणि महाद्वारचे साईडचा पार्टचे डिझायनिंग बघणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.